लग्न गेलं लागून आणि अक्षता बसला हातात धरून, म्हणजे त्याच वेळेस त्या अक्षता नवरा नवरदेव टाकायच्या ना, पण तसं काही घडलं नाही. आता काही लोक या रेल्वे मार्गासंदर्भामध्ये रिकामा न्हावी आणि भिंतीला तुंबड्या लावी असे प्रयोग करायला लागलेले आहेत. परंतु ही वस्तुस्थिती नाही. हा व्हिडिओ आता आपण पूर्णपणे पहा आणि तुमच्या पूर्ण शंका, समाधान, कुशंका याचं जे असेल तुमच्या मनामध्ये काही, तर त्या सर्वाचं समाधान आम्ही यामध्ये करणार आहोत. कारण तुमच्या ज्या कमेंट्स आलेल्या आहेत त्यामधून देखील आम्ही त्या विचारात घेऊन तुमचंही म्हणणं आम्ही यामध्ये सादर केले. आता यामध्ये महत्त्वाचा मार्ग म्हणजे ही जी रेल्वे जाणार आहे आपली, म्हणजे पुणे अहिल्यानगर मार्गे, शिर्डी मार्गे नाशिकला, तर या मार्गामधील एक सर्वात महत्त्वाचे जे स्टेशन आहेत ते बघा, म्हणजे कसे होतील ते. आता त्यामध्ये पुणे, उरळी, वाघोली, त्यानंतर लोणीकाम, त्यानंतर पेरणे, कोरेगाव, शिक्रापूर, त्यानंतर शिरूर आणि त्यानंतर पुढं तुमच्या पद्धतीने सुप्यानंतर ती जाणार कामरगाव, नेप्ती, वेळद घाटातून बाबळेश्वर, साकोरे आणि शिर्डीला जाणार आहे ही एक रेल्वे. म्हणजे हा जो मार्ग आहे हा समांतर राहणार, म्हणजे काय अगदीच हा जो मार्ग आहे त्याला खेटून राहणार नाही आहे. उलट नगरच्या जाणार येणाऱ्या लोकांचं यामध्ये फायदा होणार आहे. एक लक्षात घ्या, जे नगरमध्ये राहणारे लोक आहेत त्यांना एक रेल्वे नव्हतो, त्यांना दौंड मार्गे जावं लागत होतं पुण्याला यायला. तर हा एक महत्त्वाचा मार्ग सुरू झालेला आहे आणि आपला जो पुणे नाशिक मध्यवर्ती मार्ग जो रद्द झाला तर तोही नंतरच सुरू होणार आहे. पण पहिल्यांदा ही रेल्वे होणं महत्त्वाचं आहे. आता त्यानंतर ही जी रेल्वे तिथे गेल्यानंतर शिर्डीपर्यंत तुमची ही रेल्वे गेली आणि शिर्डी नंतर हा जो महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे, शिर्डीनंतर कुठं जाणार, तर शिर्डीवरून ती एक पोहेगावला जाणार, पोहेगाववरून सायाळ्यावरून वावीला जाणार, वावीवरून भोकणी, सिन्नर, सुंदरपूर, जळगाव आणि मोहोगाववरून ती नाशिकला रेल्वे जाणार आहे. तर आता या मार्गाला विरोध करणं म्हणजे एक चुकीची गोष्ट होईल आणि ते विरोध करूही नाही. कारण जे झालं ते झालं, त्याला त्याच्यामध्ये बदल करण्यात येणार नाही. कारण पुणे नाशिक लोहमार्ग हा सुरुवातीला GMRT जवळून जाणार होता, त्याला विरोध झाला आणि त्या मार्गात मग बदल केला आणि GMRTपासून सुमारे 12 किलोमीटर अंतरावर मार्ग प्रस्थापित केला. त्यानंतर पुन्हा मार्गात बदल करण्याचा निर्णय झाला आणि त्यानंतर पुन्हा फायनली पुणे अहिल्यानगर रस्त्याच्या बाजूनं लोहमार्ग करण्याचा तयार निर्णय घेतला. मात्र तसा मार्ग करणं शक्य नसल्याने आता उरळी, वाघोली मार्गे नवीन मार्ग सुरू केलेला आहे. कदाचित हा मार्ग म्हणजे जो पुणे नगर रस्ता आहे त्या रस्त्यापासून 10-20 किलोमीटर बाजूला असणार आहे, असं रेल्वे मंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. आता हा लोहमार्ग बदलला जरी असला तरी हा प्रकल्प उरळी, वाघोली मार्गे अहिल्यानगरवरून नाशिकला जोडला जाणार आहे. 3 टप्प्यात हे काम सुरू होणार असून यासाठी सुमारे 14,000 कोटी रुपयाचा खर्च होणार आहे. आणि पुणे नाशिक लोहमार्ग हा दुहेरी असून त्यावरून रेल्वे ताशी 160 किलोमीटर वेगाने धावण्याची शक्यता आहे. म्हणजे काय होईल तर तुम्हाला साधारण 4 तासामध्ये नाशिकवरून पुण्याला येता येईल व्हाया शिर्डी मार्गे. हा एक महत्त्वाचा यामध्ये बदल आहे. पण आता एक महत्त्वाची गोष्ट की हा जो नाशिकचा पूर्वीचा जो मार्ग होता तो संगमनेर मार्गे जाणार होता, परंतु आता यामध्ये यांना संगमनेरमध्ये सुद्धा एक रेल्वे स्टेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सिन्नरला रेल्वे स्टेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा सिन्नरला रेल्वे स्टेशन दिलेलंच आहे. आता राहिला प्रश्न हे पारनेर किंवा नारायणगाव, मनसर वगैरे ह्या भागात. तर या भागामध्ये एक नवीन रेल्वे मार्ग करण्याचा त्यांचा प्रस्ताव आहे, तो अद्यापपर्यंत नाही. परंतु हा जेव्हा ही संगमनेरला रेल्वे जोडली जाईल त्याच वेळेस नाशिक संगमनेर मार्गे हा दुसरा मार्ग लगेच त्यानंतर ते करणार आहेत, असं एक खात्रीशाही लायक गोटातून दिल्लीच्या समजतंय. म्हणजे तुमची ही जी रेल्वे येईल त्याचा अर्धाच खर्च फक्त लागेल संगमनेर ते पुणे यासाठी. तर आता हा जो रेल्वे मार्ग आहे हे जे करणार आहेत, तर हे अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले जे फडणवीस साहेब आहेत, म्हणजे आपले मुख्यमंत्री,
त्यांनी हा रेल्वे मार्ग सांगितलेला आहे. कारण त्यांनी खूप प्रयत्न केला. कारण ही जी दुर्बीण आहे ही आपली नाही आहे, ही 32 जिल्हे, 32 राज्य, 32 देश यांच्या मालकीची आहे ती. त्यासाठी काही एका आपल्या भारताचा खर्च नाही येतो, तर त्या 32 राष्ट्रांची परवानगी घेणे. आणि त्यांनी काय सांगितलं, कमीत कमी 100 किलोमीटर अंतर सोडून तुम्हाला काय प्रकल्प करायचे असेल ते करा, कारण त्याला थोडा देखील बाधा येता कामा नये असं त्यांचं म्हणणं पडलं. त्यामुळे अनेक ठिकाणी जे प्रयत्न झाले ते पण व्यवस्थित झाले नाही. आणि त्यानंतर तुमचे आमदार खासदार जर म्हणायचं गेलं तर एक खासदार असे होते की ते आपल्याला तिकडे जाऊन त्यांना भेट देतात रेल्वे अश्विनी मंत्रालयाला. दुसऱ्या एका खासदाराने तुमच्या पक्ष बदलासाठी त्याचा प्रयत्न चालला होता, तो त्यांनी पक्ष बदलला. तिसरा खासदार जो आहे तो आपल्या मालिकेमध्ये गुंग आहे, ही मालिका तयार करू का ती मालिका तयार करू अशा पद्धतीमधला. आणि चौथे जे खासदार आहेत ते आपले कोकण कड्यावरच प्रयत्न करतात. त्यांना काय इकडं मावळ वगैरे या भागातून या खेड मंचर इकडे येणे त्यांना शक्य होत नाही. फक्त मातासाठी वगैरे ते त्या पिंपरी चिंचवड वगैरे भागात येतात. म्हणजे हा जो प्रश्न आहे तो वरिष्ठ पातळीवर सोडवायला पाहिजे होता, परंतु तो तसा काय सोडवला गेला नाही. कुणी लोकसभेमध्ये तोंड उचकटलं नाही. आणि त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एक असंही काही घडलं नाही की एक आमदार ज्या एकत्रीकरण झाले. कारण विविध पक्षाचे विविध आमदार, फक्त एक संगमनेरचे जे सत्यजित तांबे आणि बाळासाहेब थोरात यांनी थोडेसे प्रयत्न केले, नाही म्हटलं तरी, आणि अकोलीच्या काही लोकांनी पण प्रयत्न केले. त्या व्यतिरिक्त तुमचे जे गारगावचे काही लोक आहेत, बोटेचे काही लोक आहेत, किंवा इतर ठिकाणी खेडचे म्हणा, नारायणगावचे म्हणा, किंवा इतर काही लोकांनी थोडेफार प्रयत्न केले, मिटिंगा घेतल्या. गारगावला मिटिंग घेतली, किंवा तिकडे तुमच्या संगमनेरला मिटिंग घेतली, अकोल्याला मिटिंग घेतली, वगैरे वगैरे बरेचसे प्रयत्न केले त्यांनी. त्यांचे प्रयत्न काही आपल्याला नाकारता येणार नाही. परंतु आता हा जो मार्ग प्रस्तावित आहे आणि होतो आहे, याला सुरुवातही झालेली, मंजूर झाली, त्याचं रेकॉर्ड केलं, सगळं काही केलेलं आहे. सर्व काही त्याचं झालेलं आहे. त्याचा नकाशा झाला, त्याचं म्हणजे सर्वेक्षण झालं. आता मात्र या पुणे नगर मार्गावरील या जमिनीला लाखाचे भाव येणार. आता हा एक महत्त्वाचा मुद्दा होणार. आणि त्यानंतर हा जो मार्ग आहे तो नगर ते शिर्डी हा समांतर नाही आहे, तो असा वाकडा तिकडा जाणार आहे. संगमनेरवरून जाणार वगैरे, कधी पारनेरवरून जाईल, म्हणजे पारनेरच्या जवळून जाईल वगैरे, अशा पद्धतीने तो मार्ग जाणार आहे. त्यामुळं असं काही म्हणायचं नाही आहे की हा मार्ग पूर्वीच्याच रेल्वेच्या मार्गाने जाणार, असं काही होणार नाही आहे. तर आता हा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला समजल्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आता आपल्या लोकांनी विरोधही करणं सोडून देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण हा विरोध करणं काही उपयोग नाही. कारण एखाद्याचे जर समजा आता 40 वर्षाचा माणूस जर असेल तर हा रेल्वे व्हायला याला किती वर्षे लागतील, आजपर्यंत रेल्वे झालेली नव्हती. आणि आता यानंतरची जे रेल्वे होईल, 40 वर्षाचा माणूस तो 70-80 वर्षाचा होऊन तो रेल्वेनेच काही विमानामध्ये जाऊ शकतो, असा एक प्रकार होईल. त्यामुळं आता विरोध करूनही काही उपयोग नाही. विरोध करायचा असेल तर लोकसभेतच तो विरोध करायचा होता. आणि इतर आपल्या राज्य सरकारमध्ये विरोध करायला कोणी नाही, विरोधी पक्षच उरला नाही आहे. कारण एखाद्या खासदाराचं लग्न असलं किंवा कोणाचं काही समारंभ असला तर सगळेजण एकत्र येतात, कोणी कोणाला विरोध करायलाच राहिलेलं नाही. मग जर विरोधच नसला तर लोकांनी का उगाच आपलं हे करायचं, निष्कारण जेलभरो आंदोलन करा, पत्र पाठवा, किंवा इथं मेळावे घ्या त्यांच्या विरुद्ध. मध्यंतरी आता एक जणांनी घारगावला मेळावा घेतला होता, तर त्यांचा मेळावा घेतला. कोण इंजिनियर आहेत, कोण आपले त्यांची एक मिस्टर म्हणजे जिल्हा परिषदेला त्यांची मिसेस निवडून आलेली आहे. त्यांनी अशा काही 2-4 कार्यकर्ते होते, त्यांनी ते मेळावा घेतला, आम्ही हे करू. परंतु आता झालं ना, लग्न लागून गेलं. आता अक्षता हातात धरून का उपयोग आहे? आता झालं, जे झालं ते झालं, ते आपण मान्यच केलं पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये. कारण यामध्ये जास्त काही होणार नाही आहे. जे होईल तुका म्हणे वगैरे, जे होईल ते पहा, हाच एक पर्याय आहे. आणि
नंतरच्या भवितव्याच्या काळामध्ये तुम्हाला म्हणजे साधारण 2029 नंतर म्हणजे जे नवीन खासदार आमदार येतील त्यांच्याकडून तुम्ही स्टॅम्प लिहून घ्या आणि हा मार्ग नवीन की सिन्नर संगमनेर मार्गे हा पूर्ण अकोला मार्गे करा वाटल्यास पूर्ण हा मार्ग संपूर्णपणे करण्यासाठी त्यांच्याकडून लिहून घ्या आणि नाहीतर मग खासदारकीचा राजीनामा देईल आमदारकीचा राजीनामा देईल असे पण लिहून घ्या आणि स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या की हा रेल्वे मार्ग करेल तरच आम्ही त्यांना मतदान करू. असा काही मतदान केला मार्ग केला तरच हा प्रकल्प होऊ शकतो, अन्यथा हा प्रकल्प गेलेला आहे. कारण ही जायंट वेव्ह दुर्बीण म्हणजे नारायणगावची यांनी फार मोठा आपल्याला अडथळा केलेला आहे आणि तो 32 देशांचा अडथळा आहे. एकट्याचा आपला असतं तर ती हलवली असती, परंतु तसं काही करता येणार नाही. मग ही दुर्बीण तयार करण्यापूर्वीच आपण जर असा विचार केला असता की येथून समजा आपल्याला रस्ता काढता येईल का, रेल्वे मार्ग काढता येईल का वगैरे वगैरे, किंवा इतर विमानतळ उभारता येईल का वगैरे बऱ्याच भवितव्याचा विचार करायचा होता, तो तसा केला गेला नाही सबब म्हणून. आणि आता त्याला एकच एक पर्याय आहे आणि तो म्हणजे काय, तुम्ही जे होतं आहे ते मान्य करा आहे ना. म्हणजे आपण असं नाही म्हणायचं की ते पूर्वीचे एक म्हण आहे की राजा असं काही म्हणत नाही, राजाला सांगायचं. राजाचा एक आवडता पोपट होता आणि तो मेला, परंतु राजाला तसं सांगणं म्हणजे राजाला धक्का बसल म्हणून त्याने ते काय सांगितलं, राजा पोपट हालचाल करत नाही, पोपट काही खात नाही, पोपट तोंड उघडत नाही. म्हणजे मेला असं नाही सांगायचं, परंतु अशा पद्धतीने म्हणजे मेला पोपट सांगितलं तर राजा मारेल म्हणून तसं. तर या पद्धतीचं असं झालेलं आहे. आता ही रेल्वे होऊ द्या आरामशीर, काही नाही आहे. कारण या रेल्वेच्या संदर्भामध्ये सर्वांपेक्षा जास्त आग्रही आमचा चॅनलवरून आम्ही होतो. आतापर्यंत 10-15 काय 25-30 व्हिडिओ टाकलेले होते, अनेक लोकांशी नेत्याशी चर्चा केलेली होती आणि विविध खासदार आमदार मंत्री वगैरे यांना भेटूनही त्या संदर्भात माहिती घेतली होती, काही अधिकाऱ्यांची माहिती घेतली होती. परंतु प्रत्येकाने कानावर आपले हात ठेवले आणि त्याने सांगितलं मग आमचं काही काम नाही बाबा याच्यात, हा तो करणार आहे. म्हटलं मग तुम्ही करणार, आम्ही नाही, आमच्याकडे काहीच नसतं, ते तो करणार आहे. असं करत करत त्यांनी आम्हाला डायरेक्ट मोदीचा मार्ग दाखवला होता. त्यानंतर आम्ही सांगितलं होतं की मोदींना पत्र लिहा वगैरे, तर मोदीच निघाले, त्यांना त्याच्याविषयी काय नाही. ते म्हटले इंजिनियर सांगतील तसं. म्हणजे हा जो आपला चक्रव्यूह होता तो चक्रव्यूहातून प्रत्येक माणूस बाहेर निघाला, प्रत्येकाला काही समजलं नाही त्याच्यामध्ये नेमकं काय घडलं काय घडणार आहे वगैरे. तर हा व्हिडिओ आपणासाठी दिलेला आहे. आता यामध्ये हा मार्ग होऊ द्या, त्यानंतर कनेक्टिव्हिटी म्हणजे 29 नंतरचा जो मार्ग होईल तो मात्र संगमनेर मार्गे, सिन्नर संगमनेर मार्गे नाशिक हा मार्ग आपल्याला निश्चितपणे करता येईल, ही 100% खात्री बाळगा. कारण आता या 2024च्या निवडणुकीमध्ये भले भले आमदार पडले, खासदार पडले, नवेच निवडून आले, ज्याने पक्षांतर करणारे निवडून आले, ज्यांना काही म्हणजे त्याविषयीची माहिती नाही ते निवडून आले निवळ. म्हणजे अशा पद्धतीचा प्रश्न झालेला आहे. आणि या रेल्वे मार्गाच्या विषयी असणारे फार थोडे लोक होते, ग्रामीण जनता होती, परंतु पुढारी काही यामध्ये कोणी भाग घेतलेला नाही आहे. म्हणजे एक लक्षात घ्या, तर कोणाला यामध्ये हे करायला वेळ मिळाला नाही. सबब या संदर्भामध्ये अधिक काही भाष्य करण्याची आवश्यकता नाही आहे, आम्ही यानंतर काहीतरी व्हिडिओ टाकूच. तर आता फक्त एवढंच सांगणं आहे की आमचं हे ATM निवड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात, भारतात, जगात. तर आपण या चॅनलला जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करा आणि तुमचं कॉमेंट काय आहे कमेंटमध्ये ते पण स्पष्टपणे लिहा. आणि त्यानंतर या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बटन दाबा, ही आपणास म्हणजे नम्र विनंती. आणि या व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले धन्यवाद.